ते साधन रूपानं आहेत, आशीर्वाद रूपानं आहेत आणि ते आपल्या जवळ आहेत. आज आपल्याला कोणी म्हटलं की मला समाधान मिळालं, मला शांतता मिळाली, मी खूप आनंदी आहे, मला माझी सुप्त अशा प्रकारची एक कला होती ती अचानकपणानं मला अवगत झाली. मला एका विशिष्ट क्षेत्रामध्ये नाव गाजवायचं होतं, ते मला मिळालं. मी मराठी मनुष्य आहे, परंतु आपोआप मला दक्षिण प्रांतामधली एखादी भाषा येऊ लागली, मी बोलू लागलो. मला कवितेचं ज्ञान नव्हतं, परंतु मी कविता करायला लागलो. मला बोलण्याच्या विषयी कुठल्याही प्रकारचं धाडस नव्हतं, मी बोलू लागलो. माझ्या व्यवसायामध्ये मी अत्यंत पारदर्शक अशा प्रकारचं कार्य करत करत मी माझा व्यवसाय वाढवला. मी अध्यापन क्षेत्रामध्ये नामवंत अशा प्रकारचं यश मिळवलं. असं जर वेगवेगळ्या व्यक्ती जर काही म्हणायला लागल्या आणि बोलू लागल्या तर आपल्याला निश्चितपणानं अभिमान आणि आश्चर्य वाटेल. परंतु या सर्वांचं एकच उत्तर जे आहे ते आपल्याला एका शब्दामध्ये सांगता येतं की मी साधक आहे, मी साधनामध्ये नित्य रममाण आहे आणि मला माझ्या गुरुतत्वाकडून ही साधना मिळालेली आहे, गुरुतत्वाशी मी प्रामाणिक आहे, असं त्याचं उत्तर आहे. याही पलीकडे जाऊन एकच आपण शब्द लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे मी महायोगाचा पायिक आहे. मला महायोगाचं हे उत्तम साधन मिळालं. म्हणून महाराजांनी 3 वाक्यामध्ये अत्यंत सोप्या शब्दामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. या 3 वाक्यामध्ये सर्व पतंजली, गीता, ज्ञानेश्वरी, सर्व जे आपले सांप्रदायिक जे ग्रंथ आहेत यांचं संकलन या 3 वाक्यामध्ये मिळतं. पहिलं त्याच्यामधलं जे वाक्य आहे ते म्हणजे महाराज म्हणायचे स्वस्थ बसा. एखादा व्यक्ती त्या ठिकाणी यायची निर्णया गावामधून, महाराज आमचं साधन होत नाहीये, अमुक होत नाही, ठीक आहे स्वस्थ बसा. दुसरं पुढे म्हणायचे डोळे मिटा, बघा बरं. आणि तिसरं म्हणजे महाराज म्हणायचे पाहत रहा. संपलं. इथे सगळा महायोगाला जो सिद्धयोग महायोग आहे तो संपूर्ण या ठिकाणी आला आणि त्या 3 वाक्यांचं सतत आपण स्मरण करत राहायचंय. पहिलं काय आहे? स्वस्थ बसायचंय, डोळे मिटायचे आणि पाहत राहायचंय. तदा दृष्टस्वरूपे अवस्थानम. आणि म्हणून या 3ही वाक्यांचं जे सार जे आहे ते आपल्या या महायोगाच्या या साधनेमधून प्रत्येकाला आपल्याला अनुभवायला मिळतं. मगाशी जो आरंभाला जी एक विशिष्ट अशा प्रकारची सगळी एक ज्याला अनुभवजन्य असं जे म्हणतो जी वाक्य या ठिकाणी सांगितली ती आपल्याला प्राप्त करता येतात. परंतु त्याकरता आपल्याला समर्पण पाहिजे, तेवढीच निष्ठा पाहिजे, गुरुतत्वावरती अशा प्रकारची निष्ठा पाहिजे, म्हणजे हे सगळं आपल्याला मिळणार आहे. बंधू आणि भगिनींनो, एक लक्षात घ्या, आपल्याला हे जे साधन मिळालेलं आहे ते अपूर्व अशा प्रकारचं आहे. या जगामध्ये म्हणून एरवी माऊलींच्या शब्दात सांगायचं झाल्यास एरवी सोपे योगा सारिखे. अत्यंत सोपं आहे. म्हणून काका महाराज त्या ठिकाणी 3 वाक्यांचा 3 शब्दांचा उच्चार करायचे. काय म्हणायचे? हे म्हणाले अत्यंत सोपं आहे, सिम्पलेस्ट आहे, चीपेस्ट आहे आणि हायेस्ट आहे, अत्युत्तम आहे. म्हणून महायोग साधना जी आपल्याला मिळाली ती लक्षात घ्या. सर्व पंथ, उपपंथ, उपासना, मार्ग, विविध मार्ग या सर्वांना व्यापून राहणारी आहे. हे एवढं कसं काय? हो, किती प्रकार आहेत योगाचे,
सपाद लक्षानी 1.25 लाख प्रकार आहेत. परंतु योग जो आहे तो महायोग हा एकच आहे. योगाचे अनेक प्रकार आहेत. परंतु हे सगळं आपल्याला महाराजांनी एवढं दिलेलं आहे, ते त्याच्या तपस्सामर्थ्याने सगळं संकलित केलं, आत्मसात केलं. त्यांना खूप त्रास झाला. त्यांच्या जीवनामध्ये 2 गुरु त्यांना प्राप्त झाले. एक वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज. मग मला त्रास झाला, परंतु माझे जे भक्त आहेत, माझे जे साधक आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा हा त्रास होऊ नये, परंतु हा मार्ग कळला पाहिजे, हा मार्ग समजला पाहिजे, म्हणून त्यांनी पत्र रूपानं दीक्षेचा हा भाग सगळा सुरू केला. महाराजांना आपले गुरु प्राप्त करण्याकरता किती त्रास झाला, ही जर दोन्ही महाराजांची, जर स्वामी महाराजांची चरित्र आपण जर वाचलीत तर आपल्याला त्याच्यामध्ये समजेल. महाराज गाणगापूरवरनं हवनूरला गेले. 1100 किलोमीटरचा सगळा हा प्रवास आणि 59 दिवस चालत राहिले आणि त्यांना गुरूंचं दर्शन झालं. पण तू महाराजांनी पुढे असं सुरू केलं, अरे माझा मुंबईचा साधक असो, माझा अहमदाबादचा असो, माझा मध्य प्रदेशचा असो, या रे सकल जन या. अरे म्हणाले हा मार्ग समजावून घ्या, बघा तुम्ही बसा. सगळं तपस्सामर्थ्याने त्यांनी आपल्या ठिकाणी एकीभूत केलं आणि त्याचं कृपादान तुमच्या आमच्यावरती केलेलं आहे. अगदी सोलभ करून टाकला हा मार्ग. म्हणून ही दक्षिण की ओर चलो अशा प्रकारचा हा जो स्वामी महाराजांना जो आदेश भगवतीनं दिला, तो केवळ गुरु महाराजांच्या आणि गुरु महाराजांच्या या तपस्सामर्थ्याचं निश्चितपणानं जे ज्ञान किंवा किंबहुना असं म्हणे की त्या भगवतीनं वाटलं की तरी इथे एक महापुरुष आहे की त्याच्याकडनं या मार्गाचा हा प्रचार आणि प्रसार होणार आहे. म्हणून स्वामींना आदेश झाला आणि स्वामी महाराज हे गुळवणी महाराजांच्या पर्यंत आले आणि त्यांची ही भेट झाली. असा हा सगळा भाग आहे. हे सगळं आपल्याला किंबहुना माहिती नसेल, माहिती नसणाऱ्यांना मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगतो. आता हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे. महाराज म्हणतात बसा. पुढे दत्त महाराजांनी हे केलं, पुढे हेच कार्य सुरू ठेवलं, काका महाराजांनी केलेलं आहे आणि माझ्याकडनं सुद्धा स्वामी महाराज आणि गुरु महाराज हे सगळं कार्य करून घेत आहेत. तेव्हा हे सांगत असताना मी माझ्या जीवनामधला एक महत्वाचा भाग या ठिकाणी मी सांगणार आहे की मला गुळवणी महाराजांनी वयाच्या 11व्या वर्षी दीक्षा दिली आणि तीही आमच्या घरी. दत्त महाराज एके दिवशी आले 81 साली आणि ते म्हणाले तुम्हाला आम्ही मंत्र देतो म्हणाले. म्हणून दत्त पुराणामधला मंत्र दिला, तेही माझ्या घरी. काका महाराज आले आणि ते म्हणाले आता हे कार्य सगळं तुम्ही सुरू करा. अशा 3ही महापुरुषांनी येऊन माझ्यावरती कृपादान हे केलेलं असल्यामुळे हे कार्य ते तिघेही चालवतात, ही माझी आजची ही श्रद्धा आहे. आता हा सगळा भाग जरा हे सांगण्याचं कारण असं की गुरुतत्व हे आपण जाणून घेऊया. गुरुतत्व वेगळं करू नका. मला दीक्षा झाली काका महाराजांच्याकडनं, दत्त महाराजांच्याकडनं, गुळवणी महाराजांच्याकडनं, स्वामी महाराजांच्याकडनं, दीक्षागुरु अनेक आहेत. परंतु एक लक्षात घ्या की मला स्वामींनीच दीक्षा दिली, गुरु महाराजांनीच दीक्षा दिली, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण काय करणार आहोत आपण, एक असा भाग होतो काय आहे, अलीकडच्या काळामध्ये हा मुद्दा म्हणून मी भाग सांगतोय, त्याचं महत्व लक्षात घ्या. मला एखाद्या दीक्षा गुरुकडनं दीक्षा झाली, पण आपण काय करतो, त्यांची एखादी प्रतिमा समोर ठेवतो, साधन सुरू करूया. साधन सुरू झालं माझं, पण मी त्यांचा फोटो जरी ठेवला तरी स्मरण करायचंय ते गुरुतत्वाचं आहे, ते परंपरेचं आहे, ईश्वराचं आहे. मला दीक्षा झाली ही परंपरेची आहे, ही ईश्वराची दीक्षा आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात घेऊया. मी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. मी माझ्या गुरूंना समोर ठेवून जर कार्य करायला लागलो, साधन करायला लागलो, तर ते साधन होणार नाही. ते तिथपर्यंत जाईल का हो आदिगुरु भगवान शंकरांच्या पासून, कारण तिथे प्रतिमाच ठेवली नाही. वस्तुतः याची सुद्धा गरज नसते. स्मरण करायचंय ते गुरुतत्वाचं आहे, स्वामी महाराजांचं आहे, परंपरेचं आहे, ईश्वराचं आहे. आणि म्हणून तुमचं साधन
हे अत्यंत व्यवस्थितरित्या होऊ शकतं. नाहीतर गुरुतत्व नाही कळलं तर आपल्याला मार्ग कळत नाही, आपल्याला साधन कळत नाही, साधना समजत नाही आणि म्हणून त्या योगानं आपण वेगळ्या दिशेनं जायला लागतो. हा भाग महत्वाचा आहे. या ठिकाणी खडी साखरेच्या पुड्या ठेवलेल्या आहेत, महाराज ते जवळ घ्या. मुद्दामून मी उदाहरण देतोय. आता हे सगळं तत्व आहे, हे तत्व एकत्रित आहे. याच ठिकाणी दोन्ही स्वामी आहेत. या ठिकाणी आपली ही परंपरा आहे. कुठून सुरू झाली? आदिगुरु भगवान शंकर, आदिगुरु दत्तात्रेय, तिथून गंगाधर तीर्थ स्वामी महाराज शंकर, त्यानंतर नारायण तीर्थ स्वामी महाराज, पुढे शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज, लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, सद्गुरू योगीराज गोळवणे महाराज, ब्रह्मश्री दत्त महाराज कळीश्वर, नारायण काका महाराज आणि आमच्याकडे हे सगळं आलं. आता हे सगळं जे आहे याच्यामधला एखादे गुरु आपण घेतले आणि समोर ठेवून जर आपण कार्य करायला लागलो तर ते गुरूंनाच आवडत नाही आणि ते म्हणतात, अरे म्हणाले मला गुरुतत्वापासून बाजूला करू नका, मला तिथेच तुम्ही ठेवा, तिथेच स्मरण माझं करत राहा. की ज्या योगानं गुरुतत्व आणि आदिगुरु भगवान शंकरांच्या पर्यंत तुमचं साधन जाईल. हे जर नाही केलं, वेगळं काढलं तर काय होणार आहे? कल्पना करा. गुरुतत्वापासून आपल्या गुरुंना आपण वेगळं काढतोय, म्हणजे त्यांना न आवडणारा आपण विषय घेतोय. म्हणून हे सगळं कमी झालं पाहिजे. याकरता सतत साधना चैतन्याची वाही अली पदी नियमाने, नियमितपणानं हे साधन पाहिजे. सतुदीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, पतंजली मुनींनी सांगितलेलं आहे. नित्य पाहिजे सतत साधन अचैतन्याची वाही अली पदी नियमाने, नियमितपणा हा पाहिजे आणि हे नियमितपणानं साधन करावं. अशा प्रकारची ही या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो. कधीतरी नाही आणि दीर्घकाळपर्यंत 10 मिनिट 15 मिनिट 20 मिनिटं 25 मिनिटं नाही. कारण आपला बॅकलॉग जो आहे हा बॅकलॉग भरपूर आहे. या आजच्या या जन्मामधला आपल्याला माहिती आहे, मागच्या जन्मीचं कोण जाणणार आहे? काही कळत नाही. म्हणून याकरता कसं आहे, एक म्हणी आहे, तूप खाल्लं की रूप येईल, आहे हे खरं, आणि पी हळदन हो गोडी, हेही खरं. परंतु 3 महिने झाला आम्ही हळद खात होतो, दूध पित होतो, मी गोरा झाला नाही हो. अरे हे कसं शक्य आहे? काही कालावधी जावा लागणार आहे. म्हणून मी माझं साधन जे आहे हे दीर्घकाळ करणार असा आपण एक नियम केला पाहिजे. आणि दुसरा एक नियम असा आहे, साधन नाही आणि भोजन नाही. बरोबर आपलं त्या ठिकाणी साधन व्यवस्थित होतं बा. आणि तो नियम केला रे केला की अरे आपण साधनेशिवाय आज आपण भोजनाला बसलो नाही, हा प्रमाद घडला. ही भूमिका जोपर्यंत साधकाची दृढ होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी साधन होणार नाही. आणि 10 मिनिटामध्ये काय होणार आहे, 5 मिनिटामध्ये काय होणार आहे? म्हणून याकरता खरं तर पतंजली मुनींनी सांगितलंय, घाबरू नका, 6 तास किमान पक्षी साधन पाहिजे. पण वेळ नाही हो, म्हणून हा आपला एक विषय आहे. परंतु याकरता सकाळ दुपार आणि संध्याकाळ या साधनेमध्ये रत राहा. हा मार्ग काय आहे याचा पहिल्यांदा तुम्हाला रिझल्ट सांगितला. आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या सुप्त शक्ती आहेत या सुप्त शक्ती जागृत होतात, अनाकलनीय ज्ञान त्या ठिकाणी होतं, हा रिझल्ट आहे. आजच्या काळामध्ये अध्यात्मामध्ये अशा प्रकारचा एक प्रवाद आलेला आहे की आम्ही करतो परंतु आम्हाला काय मिळणार बरे, असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. आमच्या या महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे काहीही मिळणार नाही. मग येणार का? हजारो साधक त्या ठिकाणी तयार झाले. का? गुरुनिष्ठा, गुरुप्रेम, गुरुतत्वावरचा विश्वास. त्या योगाने एक फार मोठी परंपरा या जगामध्ये उभी राहिली. लक्षात घ्या, हजारो साधक आले. का आले? काहीतरी त्या ठिकाणी मिळतंय म्हणून नव्हे, तर त्या ठिकाणी आम्हाला येणारा जो अनुभव आहे तो विलक्षण अशा प्रकारचा, काहीतरी आमच्यामध्ये बदल झाला हा भाग आहे. म्हणून परमात्मा हा द्यायला बसलाय हो, लक्षात घ्या. कारण का सगळं त्या ठिकाणी तो देत असतो, आपण घेत असतो. परंतु गुरु जे असतात ते आपल्यामध्ये परिवर्तन घडवत असतात. परमात्मा परिवर्तन कधी घडवणार नाही, लक्षात घ्या. कारण जर परमात्म्याने आपल्यामध्ये बदल केला तर आपण जाणार नाही ना. नाही मी समाधानी आहे, नाही आता मी परत येतो, असं परमेश्वराला हवं असतं. परंतु सद्गुरू म्हणतात दर्शनात एव साधव असं म्हटलेलं आहे.
बदल घडणारं अशा प्रकारचं सामर्थ्य जे आहे ते सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सद्गुरूंच्या चरणी आपण केवळ निष्ठा आणि प्रेम ठेवून गुरुतत्वावरती विश्वास ठेवून आपण आपलं साधन करत राहू आणि दृढ करूया. म्हणून या ठिकाणी मी परंपरेचा जो आशीर्वाद आहे तो या ठिकाणी देतो. साधन समृद्धीही असतु. समृद्धता कशाची पाहिजे आपल्याला? साधन आपलं समृद्ध झालं पाहिजे आणि हे साधन निश्चितपणानं समृद्ध होणार आहे गुरुतत्वावरती निष्ठा ठेवून. आता हा मार्ग म्हणजे काय आहे हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांच्या शंका असतात की आमचं मन लागत नाही. काही जण म्हणतात की आम्ही दीक्षा घेतली 4-4 महिने आम्ही बसलोच नाही, 2 महिने बसलो नाही. परवा काही जण साधक आले, दत्त महाराजांच्याकडनं आम्ही दीक्षा घेतली परंतु आजपर्यंत आम्ही बसलो नाही, आम्ही काय करायचं? आमचं मन लागत नाहीये, आम्हाला या गतिमान युगामध्ये आम्हाला वेळ मिळत नाही. अशा प्रकारचे अनेक प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सद्गुरू साधक संवादमध्ये ही निश्चितपणानं मिळतील एवढं लक्षात ठेवा. महायोग म्हणजे काय, शक्तिपात म्हणजे काय, असे अनेक प्रश्न आहेत. परंतु सिद्धयोग म्हणजे काय आणि महायोग म्हणजे काय, तेव्हा या सगळ्यांची उत्तरं जी आहेत ती निश्चितपणानं आपल्याला मिळतात. लक्षात घ्या. कधी? आपण आपलं साधन करत राहा. साधनेमध्ये तुम्हाला उत्तर देतात. याचं उत्तम उदाहरण मुद्दाम मी या ठिकाणी सांगणार आहे. आता यांनी 1-2-3 उदाहरणं सांगितली परंतु एक उदाहरण असं मी सांगणार आहे की तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही. ते उदाहरण म्हणजे एक पाश्चात्य देशामधली असणारी एक तरुणी, 37 वर्ष तिचं वय होतं. ती अमेरिकेमध्ये राहणारी. तिनं पूर्णपणानं सगळा या मार्गाचा अभ्यास केला. लक्षात घ्या. याचा अर्थ मी पाश्चात्याचं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला आणि मला मी कमी लेखत नाहीये, तुम्हीही तेवढे श्रेष्ठ आहात. परंतु घडलेली ही घटना आहे. 3 महिन्यापूर्वी मला एक मेल आला की मला दीक्षा घ्यायची आहे, या मार्गाची माहिती घ्यायची आहे. आम्ही त्यांना उत्तरं देत राहिलो, सगळी उत्तरं देत राहिलो. परंतु ती उत्तरं बघितली आणि त्या भक्ताला, जिज्ञासूला इच्छा झाली की दीक्षा घेण्याची. त्याप्रमाणे तिनं, त्या भक्तानं, जिज्ञासूनं आम्हाला मेल केला की मी येणार, पुण्यामध्ये येणार आणि वासुदेव निवासमध्ये येणार. वासुदेव निवासमध्ये आम्ही एक नियोजन केलेलं होतं. त्याप्रमाणे त्या व्यक्तीला माहिती नाही आता परदेशातली व्यक्ती, आणलं तिला. आणल्यानंतर आम्ही अगोदरच सूचना दिल्या होत्या, काहीही करू नका, फक्त महाराजांच्या समोर जाऊन बसा. महाराज म्हणजे कोण? गुळवणी महाराज. आणि गुळवणी महाराजांच्या समोर जाऊन बसा असं म्हटल्याबरोबर त्याप्रमाणे ती व्यक्ती त्या खोलीमध्ये जाऊन बसली. बंद पडलं का? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्या गुळवणी महाराजांच्या खोलीमध्ये बसल्यानंतर तिला मराठी येत नाही, हिंदी येत नाही, स्पॅनिश बोलणारी ती व्यक्ती आणि बरचसं इंग्रजीचं ज्ञान असणारी व्यक्ती गेल्याबरोबर 5 मिनिटामध्ये डोळ्यामधून घळघळ 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 अश्रुधारा सुरू झाल्या. रिझल्ट ओरिएंटेड अनुभव सुरू झाला. शक्तीनं तिचं कार्य सुरू केलं आणि अशा रीतीनं डोळे मिटून ती बसलेली आहे. शक्तीनं तिचं कार्य सुरू केल्याबरोबर पाठीच्या कण्यामधून वर जाणारा जो प्रवाह आहे तो टॉप ऑफ दी ब्रेन गेला. ऐसे जरी न म्हणावे तरी म्या काय बोलावे, तत्शब्दाच्या पुढे स्वानुभव घेऊन बोलावे, असा अनुभव त्या व्यक्तीला आला आणि शरीर डोलायला लागलो. डोळ्यामधून अश्रुधारा सुरू झाल्या. कळेनासं झालं. बराच काळपर्यंत हा कालावधी गेला आणि नंतर ती मूळ स्थितीमध्ये आल्यानंतर पुन्हा आमच्याकडे आली आणि आमच्याकडे आल्यानंतर तिनं जे पुढचा भाग सांगितला तो फार महत्वाचा. ती व्यक्ती असं म्हणाली की माझ्या 14व्या वर्षी मला जे एनलाइटिंग झालं, हा तिचा शब्द आहे, तो अनुभव मला 37व्या वर्षी मिळाला. वयाच्या 14व्या वर्षापासून मी हा मार्ग शोधत होते. मी अनेक योग पाहिले, अनेक पुस्तकं वाचली, षटचक्रांचा अभ्यास केला, योग तारावली वाचली, सगळ्या योगांचा अभ्यास केला, परंतु ते शब्दामध्ये ग्रथित होतं.
ते प्रत्यक्ष अनुभवाला यायला मिळत नव्हतं. परंतु जो आत्मानंदाचा जो अनुभव आहे तो मला या ठिकाणी मिळाला, तो या व्यक्तीसमोर, या महापुरुषाच्या समोर, आणि तो म्हणजे गुळवणी महाराजांच्या समोर. ही व्यक्ती कोण, काय आहे हे मला माहीत नाहीये. अहो, मला आश्चर्य वाटलं की जी व्यक्ती भारतातली नाही परदेशातली आहे, परंतु सगळा अभ्यास करते आणि अनुभव मिळत नाही म्हणून तडफड होते जीवाची, आणि ज्या वेळेस वासुदेव निवासमध्ये येते त्यावेळेस खऱ्या अर्थानं तो आहे तो त्या ठिकाणी ते पूर्णपणानं समर्पण ज्या ठिकाणी घडतं त्या ठिकाणी तुम्हाला अनुभव आहे, हे लक्षात घ्या. हे घडलेलं आहे, हे काल्पनिक नाही. आणि म्हणून समर्पण ठेवा. समर्पणाने हे सगळं साध्य होणार आहे. न मन, हे नमन आहे. आणि म्हणून त्यावेळेस तिनं जे सांगितलं, आणि त्यांनी असं सांगितलं, काय सांगावं म्हणाले. अर्थात तिची ती भाषा आम्हालाही समजत नव्हती, आमचं इंग्रजी कच्च, त्यामुळे आम्ही एवढं नव्हतं. परंतु तिनं जे सांगितलं की तो आत्मानंदाचा अनुभव मिळाला. मी शोधत होते आणि हा शोध मला आला आणि हा अनुभव आला, आणि हा जो अनुभव आहे तो वयाच्या 14व्या वर्षी घेतला, तो थोडाच वेळ होता. मग हे असं का झालं माझ्या जीवनामध्ये, आणि त्याचा शोध घेण्याकरता म्हणून ज्या वेळेस तिने अभ्यास केला, परंतु ते सगळं शब्दामध्ये असतं. म्हणून वेद असोत, उपनिषद असोत, पुराण असोत, कोणताही ग्रंथ आहे तो योग मार्ग हा सगळा शब्दामध्ये आहे. परंतु शब्दांच्या पलीकडे काय आहे, तर शब्दांच्या पलीकडे आपल्याला मिळालेलं हे महायोगाचं साधन आहे. आणि महाराजांनी हे सगळे ग्रंथ वाचले, पूर्ण तपश्चर्या केल्यानंतर सांगितलं, काय सांगितलं, बसा. या बसा म्हणण्यामध्ये सामर्थ्य आहे. तिथे ते वेद होते, ते उपनिषद होती, ती पुराण होती, ती सगळी एका शब्दामध्ये ग्रथित झाली होती. त्या आज्ञेमध्ये सामर्थ्य होतं. तिथे प्रत्येकाला हा मिळत असलेला अनुभव होता. अरे डोळे मिटारे, बघा म्हणाले, बघा हा आनंद घ्या. म्हणून शांतता आम्हाला मिळाली, समाधान आम्हाला मिळालं, आम्ही आनंदी आहोत, आम्ही सुखी आहोत, आम्हाला आत्मानंदाचा हा अनुभव आला. हे मिळालेलं तुम्हाला आम्हाला साधन आहे. इथे प्रश्न पडतो, आम्ही या मार्गामधले, आम्ही त्या उपासनेमधले, मग आम्ही ही दीक्षा घ्यायची का नाही? जरूर घ्या, जरूर घ्या. खडी साखर एकदा खाल्ली तर दुसऱ्यांदा खाणार नाही का? सगळ्यांनी सामूहिक उत्तर द्यायचं आहे. हो म्हणा. जबरदस्तीने मी हो म्हणत नाहीये तुम्हाला. हो, दुसऱ्यांदा खडी साखर खाणार का? तो अनुभव आहे. जसं अशाप्रमाणे हा मिळालेला आनंद आहे. आता मला सांगा, अनुभव कसा मला आला बरे, परंतु शब्दामध्ये सांगता येत नाही. शब्दांच्या पलीकडले शब्द ब्रह्माती वर्तते असं म्हणतात. आणि म्हणून याला एक उत्तम उदाहरण आहे, ते नारद मुनींनी एका सूत्रामध्ये दिलेलं आहे. अनुभव कसा, मला अनुभव आला पण सांगता येत नाही, जाणीव झाली पण नेणीव नाही. मग कशी? म्हणून याच्याकरता नारद मुनी एका सूत्रामध्ये सांगितलं, एक मुकाय म्हणाले, मुका, त्याला गुळाचा खडा द्या, तो गुळाचा खडा खातो, खाल्ल्यानंतर तो चघळतो, हळूहळू हळूहळू चाललेला असतो. त्याला विचारलं, अरे बाबा गुळ कसा आहे? एवढंच म्हणतो. मूक असतावत, म्हणजे अशा रीतीने अनिर्वचनीयम, सांगता येत नाही. तसा आपला मार्ग जो आहे तो सांगता येत नाही, पण अनुभव मिळाला, मला साधना, उत्तम समाधान मिळालं. हा प्रत्येकाचा अनुभव देणारं हे उत्तम अशा प्रकारचं साधन महाराजांनी केलं. आणि महाराजांनी हे परंपरेमध्ये अशा प्रकारचं हे समाविष्ट केलं. आणि म्हणून आपल्याला मिळालेली दीक्षा कुणाची आहे? दोन शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. परंपरेची आहे, ईश्वराची आहे. आणि त्याखेरीज आपल्याला हे बळ येत नाही. बघा, मला ईश्वराची दीक्षा झाली. एखाद्या परंपराने आपण विचारतो, परंपरा सांगता येत नाही. तुम्ही किती काळ मागे जाल, अरे आम्ही आदिगुरु भगवान शंकर, आमचे परात्पर 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 गुरु हा भगवान शंकर आहे, या जगाचा निर्माता हा आमचे हे परात्पर गुरु आहे. इतका अभिमानाने ज्या वेळेस आपण सांगू, एक लक्षात घ्या, आपण आपली पिढी सांगतो, माझे आजोबा, माझे पणजोबा, माझे खापर पणजोबा, केवढा अभिमान वाटतो. इकडे ही परंपरा ज्यावेळेस आपण सांगत जाऊ त्यावेळेस निश्चितपणानं आपण त्या स्वानुभवामध्ये अत्यंत डोलायला लागू, एवढं लक्षात ठेवा. आता इतर मार्गामधनं आपण यायचं का नाही?
असा एक प्रश्न आहे. परंतु परवा एक घडलेली घटना सांगतो, काल्पनिक कधीही नसतं. एक गोंदवलेकर महाराजांचे एक शिष्य आहेत, त्यांनी एक पत्र लिहिलं, रत्नपारखी नावाचे साताऱ्यामधले आहेत. त्यांनी एक पत्र लिहिलं की आमच्या मनामध्ये हा महायोगाची दीक्षा घेण्याचा विचार आला. बघा, पत्र मी ते वासुदेव निवासमध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की म्हणाले आम्ही कुठे गोंदवल्याला गेलो, पती पत्नी. आम्हाला तर दीक्षागुरू कोण आहे, आमचे मंत्रगुरू कोण आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत. आम्हाला मंत्र मिळाला, लक्षात घ्या, मंत्र मिळाला. आता हे साधन हवं होतं, म्हणजे मंत्रांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले मंत्र मिळालाय. आता आपलेच काही साधक म्हणतात आम्हाला दीक्षा मिळाली, म्हणून मंत्र द्या ना. अरे, जे शब्दांच्या पलीकडचं मिळालं पुन्हा मंत्र कशाला पाहिजे? आता हा प्रवास बघा, ते दाम्पत्य त्या ठिकाणी माळ ठेवतं. महाराज, तुम्ही आम्हाला मंत्र दीक्षा दिली, परंतु आम्हाला ही शक्तिपाताची महायोगाची दीक्षा घ्यायची आहे, ती वासुदेव निवासमधून घ्यायची आहे, आम्ही घेऊ का? गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं हो. ते दोघे जण आले, त्यांनी सांगितलं आम्हाला महाराजांची आज्ञा झाली. अहो, महाराजांची आज्ञा झाली म्हणजे झालंच की म्हणाले, एका विशिष्ट दिवशी तुम्ही बसा. आता इथे हा विषय आपण पूर्ण करूया. याचा अर्थ असा झाला की इतर मार्गामध्ये जरी असला तरी महायोगाची ही दीक्षा अत्यंत आवश्यकच आहे. किंबहुना आपला मंत्र जो आहे तो सिद्ध करण्याकरता हे मिळालेलं आहे. आपल्याला जे मिळालेलं कृपादान आहे ते परंपरेचं आणि ईश्वराचं आहे. म्हणून याकरता कितीही वेळा, कितीही मार्गामधून आपण जरी जात राहिलो तरी या मार्गाची दीक्षा घेणं हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं आमचं साधन होत नाही. आणखी एक असा प्रश्न आहे, मी दत्त महाराजांनी मला दीक्षा दिली, मी बसलो नाही, आता काय करावं बरे? असा त्या व्यक्तीचा प्रश्न होता. ठीक आहे, आज दीक्षा दिनांक आहे, तुम्ही समर्पण भावनेनं बसा. हे वस्तुस्थिती आहे. ती 30 वर्षानंतर आणि येणारी व्यक्ती, मी सांगितलं तुम्ही महाराजांच्या समोर जाऊन बसा वरती, परंतु त्याचा अनुभव जो आहे, जो दत्त महाराजांनी जी दीक्षा दिली होती, जो पहिल्या दिवसाचा अनुभव, तो आज मला आला. मी साधन सुरू करणार. झालं म्हणलं तुझं काम, आता पुढे सुरू कर. म्हणजे हे तुमच्या आमच्या मनामधले सगळे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आहेत. मन लागत नाही, साधन रोज करा, नामस्मरण करत राहा. आणि मन नाही म्हणून याकरता ही जी त्रिसूत्री आहे, ही त्रिसूत्री आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपण ज्या मांडीवरती मांडी घालून बसतो त्याला सुखासन असं म्हणतात. त्यानंतर सुखासनानंतर डोळे मिटायचे आहेत, अत्यंत प्रेमानं डोळे मिटायचे, श्रद्धेनं डोळे मिटणं, द्वेषानं नव्हे, मत्सरानं नव्हे. डोळे मिटतात क्षणीच त्या ठिकाणी संकल्प झालेला असतो, संकल्पानुरूप कार्य होत असतं. क्रमशः न होताना यू आर डायरेक्टली कनेक्टेड टू हार्ट लाईन. त्या ठिकाणी टॉप ऑफ दी ब्रेन सहस्त्रदल कमलापर्यंत ते शक्तीचं जागरण होतं. आणि या ठिकाणी महायोगाच्या दीक्षेचं कृपा दान असा हा शब्द आहे, हे या ठिकाणी होतं. डोळे मिटतात क्षणीच, एवढी अशा प्रकारची ही सगळी सुरुवात आहे. पुढे काय होतो प्रकार? तिसरा प्रकार सांगितलेला आहे, शरीर ढिलं सोडायचं आहे. म्हणून बरेच जण म्हणतात, अहो म्हणाले आमचं हे साधन बरोबर होतं का नाही, त्याचा विचार आता आपण करायचा नाहीये. लक्षात घ्या, शरीर ढिलं सोडा. शरीर ढिलं सोडल्याबरोबर मग त्या ठिकाणी मन म्हणजे विचार, आणि त्यानंतर शरीर दुखणारं या अनंत अडचणी आपल्याला येत राहतात. म्हणून याकरता आपोआप होणारा जो श्वास आहे, या श्वासाकडे आपण लक्ष ठेवलं की त्या ठिकाणी शरीर मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, मी चैतन्य आहे, मी देव आहे, मी गुरुतत्व आहे, हा अनुभव प्रत्येकाला येतो. परंतु तेवढं समर्पण पाहिजे. हे एका क्षणात होणारं नाही, 2 दिवसामध्ये, 10 वर्षामध्ये होणारं नाही. परंतु याकरता कालावधी आपल्याला बराच वेळ द्यावणार आहे, कारण आपला बॅकलॉग आपल्याला माहीत नसतो. याकरता हे सगळं आहे. मी आपला फारसा वेळ घेत नाही, परंतु निश्चितपणानं मला असं तुम्हाला सांगावं असं वाटतं, इतक्या लांबपर्यंत येण्याचं कारण की आता वासुदेव निवासमधून हे जे कार्य जे आहे हे सगळं महाराजांच्याच आज्ञेनुसार घडतं. महाराज इथं म्हणाले की आता चलो, आता इकडं जायचंय. आपण सगळे महाराजांचे अनुग्रहित आहोत, परंतु आपल्यावरती एक जबाबदारी लक्षात ठेवा.
मला साधना मिळाली, मला सत्संग मिळालाय ना. इथे गुळवणी महाराजांचे अनुग्रह आहेत. मग सेवा करूया आपण. सेवा कोणची करायची आहे? महाराजांना जे आवडणारं जे आहे हे कार्य मी करणार. महाराजांचं तवस्मरण संतत स्फुरणदायी घडो. नेहमी स्मरणामध्ये आपण महाराजांना ठेवायचंय. परंतु महाराजांचं जे कार्य आहे हे महायोगाच्या प्रचार आणि प्रसारच. बघा हो, बघा हे हा महायोग म्हणजे हा महाराजांनी लिहिलेला हा एखादा ग्रंथ आहे. स्वामी महाराजांचं हे चरित्र आहे. हे तुम्ही घ्या, हे वाचा. एवढं आपण काम करूया. आणि एक दीप से दुसरा जलावे ऐसे अगणित होय. एक आहे हे एका रात्रीमध्ये 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये हे सगळं होणार नाही, हे मान्य आहे. वर्षानुवर्ष हे चाललेलं आहे. व्यासमुनींनी सगळं सांगून ठेवलेलं आहे. ऊर्ध्व बाहू विरोमेशः न कश्चित शृणोति माम, ही त्यांची खंत आहे. अरे मी हात वर करून सांगतो बाबांनो, व्यासवर्षी किती वर्षापूर्वी म्हणाले, पण कुणीही ऐकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आपण ऐकायचं, आपल्या महाराजांचं ऐकायचं. महाराज नेहमी म्हणायचे या विद्येचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. तुम्ही हा मार्ग पहा, हा पूर्वाभ्यास करा. गीतेमध्ये असलेला हा भाग बघा, 6वा अध्याय वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. सगळ्या ग्रंथामधून असणारं ते तुम्ही घ्या. आणि अशा रीतीने आपण गुरु सेवा, साधना, सत्संग आणि सेवा हे आपण कार्य करत राहूया. आणि जाता जाता एकच या ठिकाणी सांगतो, आजही दीक्षा ही महाराजच देतात, स्वामीच देतात. दत्त महाराजांनी सुद्धा काय सांगितलं, मी स्वतः त्यांचा साक्षीदार आहे. महाराज खाली बसलेले असायचे, वर जा, महाराज दीक्षा देणार आहेत. बघा हा, कडी साखर आपल्या हातामध्ये दिसे. आणि नारायण काका तर म्हणायचे, अरे स्वामी दीक्षा देतील, वरती जाऊन बसा. आणि आजही माझ्याकडनं तेच कार्य होत आहे. सगळी परंपरा आपल्या जवळ आहे. केवढा आपण अभिमान बाळगला पाहिजे. आणि म्हणून त्यांना आवडणारं जे कार्य आहे ते पूर्वाभ्यासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, विशेषतः तरुण मुलांना शिकवा. आपल्या घरामध्ये सगळ्यांना सांगा की हे बघा, करून बघा. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 21 मिनिटं बसा. काहीही लागत नाही, काही करावयाचं नाहीये. डोळे मिटा, स्वस्थ बसा आणि पाहत राहा. केवढी ही त्रिसुंदर अशा प्रकारची आहे. म्हणून आपल्याजवळ असणारं हे महायोगाचं कृपादान परंपरेकडून झालेलं असून त्यामध्ये आपण रत राहायचंय. आणि गुरुचरणाशी, तत्वाशी एकनिष्ठ राहा. वेगळं करू नका. बांधवानो, गुरु बंधू भगिनीनो, एवढं माझं म्हणणं आहे. हे नाहीये वेगळं, कारण हे वेगळं केलं तर त्यांना आवडणार नाही. हो, का आपण वेगळं करायला चाललो? यारे यारे सकल जन, हे सगळे या आणि सगळ्यांच्या मध्ये आपण सामावून जाऊ. मला आज असं वाटलं, मी मगाशी इथे आलो, ज्यावेळेस प्रवेशद्वारामध्ये आलो त्यावेळी मला दोन्ही स्वामींचं दर्शन झालं. कुणी गुळवणी महाराज, मी ह्या पाटणकर कुटुंबियांना आणि पटवर्धन कुटुंबियांना हे सगळे मला गुळवणी महाराज मला दिसायला लागले. काही जण दत्त महाराजांचे आहेत, ते दत्त महाराज मी पाहिले. काही काका महाराज आहेत. या सगळ्या रूपांचं दर्शन मला आज झालं. ही आज माझी भावना, ही माझी श्रद्धा आहे की आपण जतन करत राहूया. आणि महाराजांना आणि संपूर्ण परंपरेला मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. मोठ्या प्रेमानं ही मंडळी आज आलेली आहेत. मुंबईसारख्या गतिमान जीवनामधून या ठिकाणी आली. यांच्यावरती अखंड कृपा वर्षाव करा. यांना दीर्घायुष्य द्या. यांचा प्रपंच अत्यंत सुख आणि समृद्धीनं पुलकित करा. समृद्धीरस्तु, समृद्धीरस्तु. साधन तर समृद्ध करा. प्रत्येकाच्या मनामध्ये असणारं सुख आणि दुःख आहे ते सगळं दुःख निवारण करा. सुखाची सगळी प्राप्ती करून द्या. कुणामध्ये कमीपणा असतो तो सगळा अशा रीतीनं पूर्ण करा. सगळे अत्यंत प्रेमळ आहेत, सगळे अत्यंत सर्वश्रेष्ठ आहेत, सगळेजण अत्यंत दयाळू आहेत. महाराज या सगळ्यांच्यावरती तुम्ही दया करा. काही नाही, एवढं माझं मागणं आहे. मी निश्चितपणानं हे या तिघांना प्रार्थना करतो. आणि ही अशा प्रकारची अखंड कृपा आपणावरती राहो. आणि पुन्हा एकदा सर्वांना त्यांचा प्रपंच, त्यांचं व्यवसायामधलं जे काही कार्य आहे हे सगळं वर्धिष्णू हो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.